Welcome to session 3. Some more problems on formation of differential equation by eliminating arbitrary constant. This is one more problem. Y equal to e raised to minus 2x into bracket a cos x plus b sin x. Derivative घेतला u into v, पुन्हा घेतला डबल u into v and it takes a problem. आपल्याला ए आणि बी नको आहे, मग आपण काय करू माहिती आहे, मल्टिप्लाय बाय हा ई रेस टू 2x ने काय करू, मल्टिपल करू. म्हणजेच ई रेस टू 2x इंटू वाय इक्वल टू ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स. जर त्याने मल्टिपल केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा. ई रेस टू 2x ने मल्टिपल केला, इथला ई रेस टू मायनस 2x, ई रेस टू प्लस 2x, ई रेस टू 0 म्हणजे 1. हा पार्ट शिल्लक राहील. सिंपल प्रॉब्लेम आहे. आता दोनच आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत म्हणून डिफरन्शिएट 2 टाइम्स ओनली. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बट फॉर लेफ्ट साइड we use u into v rule. First constant into derivative of y plus y constant, derivative of e raised to 2x, e raised to 2x into derivative of 2x is 2. A constant, derivative of cos is minus sin x plus b constant, derivative of sin is cos x. Any objection? सिम्प्लिफाय केला तरी चालेल. ई रेस टू 2x कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, dy बाय dx प्लस 2y इक्वल टू मायनस ए साइन x प्लस b cos x. दिस इज सेकंड. वन मोर टाइम वी हैव टू टेक डेरिवेटिव बिकॉज टू कॉन्स्टंट्स. अगेन डिफरेंशिएट. पुन्हा फॉर लेफ्ट साइड यूज u into v rule. मग फर्स्ट कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ ब्रॅकेट dy बाय dx चा डेरिवेटिव डबल डेरिवेटिव प्लस 2 कॉन्स्टंट y चा डेरिवेटिव dy बाय dx u इंटू डेरिवेटिव ऑफ v प्लस आता ब्रॅकेट कॉन्स्टंट dy बाय dx प्लस 2y ई रेस टू चा डेरिवेटिव ई रेस टू 2x इंटू 2 झाला. Come towards right, minus a as it is derivative of sin cos b as it is derivative of cos minus sin. राईटला निगेटिव्ह कॉमन आहे, तिकडे पुन्हा काय कॉमन निघेल, ई रेस टू 2x कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस डी वाय अपॉन डी एक्स, या 2 ने मध्ये गुणा प्लस ट्वाइस डी वाय अपॉन डी एक्स प्लस 4y बिकॉज ई रेस टू 2x कॉमन घेतला मी, ह्या 2 ने मध्ये गुणला आणि तो ॲड केला इक्वल टू मायनस कॉमन इंटू ब्रॅकेट ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स. एम आय करेक्ट? एम आय करेक्ट? ए कॉस एक्स plus b sin x. And what is it? A cos x plus b sin x. It is nothing but e raised to 2x into y because from given equation we simplify it. दोन्ही कडचा याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर काय होईल, e raised to 2x d square y upon dx square plus 4 dy बाय dx प्लस 4y. दोन्ही कडचा ई रेस टू 2x कॅन्सल करा आणि शिफ्ट करा, तुमचं इक्वेशन येईल. अँड देअरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 4 dy बाय dx, हा y तिकडे गेला, प्लस 3y इक्वल टू 0 आणि इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे तुमचं पाहिजे असलेलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे. एम आय करेक्ट? बघा बरं, काही शंका आहे का? काहीतरी चुकलं ना हो. काय झालं, इथं निगेटिव्ह साईन कॉमन आहे, मायनस आहे, मग हा मायनस वाय तिकडे गेला तर प्लस होईल, म्हणजेच इथं काही
5y होईल आणि हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. चेक युअर सेल्फ. ओके. Find the differential equation of family of lines having intersects A and B on coordinate axis. आता फॅमिली ऑफ लाईन्स म्हणजे अनेक लाईन्स आहे. हे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, यांच्या वेगवेगळ्या किमती घेतो आणि वेगवेगळ्या किमतीसाठी वेगवेगळ्या लाईन्स मिळतील. ओके. कुठून? ज्या एक्स आणि वाय ॲक्सिसवर इंटरसेप्ट करतात त्या. मग ह्या फॉर्ममधलं लेट इक्वेशन ऑफ line having intercepts A and B on coordinate axis B, x upon A plus y upon B equal to 1. दोन कॉन्स्टंट आहे, यांच्या वेगवेगळ्या किमती घेतल्या की वेगवेगळ्या लाईन्स या टाईपच्या मिळतील, म्हणून फॅमिली ऑफ लाईन्स आहे. ओके. मग आता यांचं डिफरन्शियल इक्वेशन दोन कॉन्स्टंट आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. दॅट इज इट कॅन बी ऑल्सो रिटन ॲज बी एक्स प्लस ए वाय इक्वल टू ए बी. एम आय करेक्ट? डिफरन्शिएट with respect to x. एक तर डेरिवेटिव घ्या, b constant, derivative of x is 1, a constant, derivative of y is dy by dx equal to 0. am I correct? बरोबर आहे. इथपर्यंत काही शंका? दॅट इज आपल्याला आता आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि कॉन्स्टंट घालवायचे आहे. दिस कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज बी अपॉन ए प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 0 अँड अगेन डिफरन्शिएट. पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 आणि म्हणून काय झालं? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हे काय आहे? रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि असा हा प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हॅव्हिंग length of latus rectum 4a and axis parallel to x axis. x axisला पॅरलल असणारा म्हणजे आपला हा जो स्टँडर्ड पॅराबोला आहे एक्स ॲक्सिसला, ज्याचा हा तुमचा स्टँडर्ड पॅराबोला आहे, असा हा नाही, फक्त एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. मग हा पॅरलल आहे, हा अशा प्रकारचे पॅराबोलाज, फॅमिली ऑफ पॅराबोलाज. एचे 4a फिक्स आहे, पण हा आता व्हर्टेक्स इथं घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो, इथं एक्स ॲक्सिसला पॅरलल पाहिजे, एवढीच अट आहे. ओके. मग आपण घेऊ लेट सी एच के बी व्हर्टेक्स. हा काय आहे? व्हर्टेक्स आहे, व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला. आणि मग जर पॅराबोला असेल अँड हॅविंग, आणखी एक गोष्ट फिक्स दिलेली आहे म्हणजे न बदलणारी आहे, ही गोष्ट फिक्स आहे. हॅविंग लॅटस रेक्टम, हॅविंग लॅटस रेक्टम 4a, ज्याचा लॅटस रेक्टम 4a हा फिक्स आहे, असा पॅराबोला ज्याचा व्हर्टेक्स CHK आहे. म्हणजे हा जर फोकस असेल तर हा तुमचा लॅटस रेक्टम असतो. ओके. तर असा हा कन्सेप्ट आहे. लेटस चेक काय होईल ते बघूया आपण. मग आता याचं इक्वेशन काय? हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, पण ओरिजिन बदल झाला. मग वाय ऐवजी वाय मायनस y1, एक्स ऐवजी एक्स मायनस x1, हा म्हणजे x1 y1 आहे. मग वाय ऐवजी काय टाकायचा? वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4a इंटू एक्स मायनस एच, आणि हा आहे इक्वेशन. हे काय आहे? पॅराबोलाचं इक्वेशन आहे.
याच्यात कॉन्स्टंट तुम्ही म्हणाल 3 आहे, पण हा गिवन आहे, गिवन लेंथ, त्याच्यामुळे हा कॉन्स्टंट नाही. आर्बिटरी कॉन्स्टंट कोण? व्हर्टेक्स बदलला की तो मागे पुढे सरकणार, म्हणजे वेगवेगळे पॅराबोलाज तुम्हाला मिळणार. कशावर डिपेंड आहे? व्हर्टेक्स, आणि व्हर्टेक्सला कोऑर्डिनेट आहे एच आणि के. मग हे इक्वेशन आहे, याच्यात 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत जे आपल्याला डिलीट करायचे आहेत. ओके, मग काय करणार माहिती आहे ना? डिफरन्शिएट 2 कॉन्स्टंट आहे, मग घ्या डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पॉवर पुढे 1 ने कमी गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. के कॉन्स्टंट आहे 0, 4a कॉन्स्टंट आहे तसाच ठेवा, एक्सचा 1 एचचा 0. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? बघा काय आलं? विच इज इक्वल टू 2 इंटू y मायनस के dy अपॉन dx इक्वल टू 4a. एम आय करेक्ट? येस, एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? दॅट इज, this can be also written as y minus k into dy by dx equal to 2a. Is it okay? बरोबर आहे इथपर्यंत? ओके. Now we have to eliminate के also. आता हा के पण आपल्याला नको आहे, मग त्याच्यासाठी मी काय करणार माहिती आहे? मला सांगितलं ना, काहीही करा, वाय मायनस के घेतला आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो आपोआप कट होईल. 2a तर फिक्स आहे, 2a अपॉन dy अपॉन dx, आणि घ्या पुन्हा डिफरन्शिएट, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, केचा 0. ओके, 2 आता याला u इंटू व्ही रूल वापरा, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, 2a कॉन्स्टंट आहे, 2a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर होल अपॉन डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू, बघा आता काय आलं, dy बाय dx, dy बाय dx, dy बाय dxचा क्यूब 0 0 मायनस 2a डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. टर्म तिकडे घेऊन जा, अँड दॅट इज काय झालं? कॉन्स्टंट 2a हायेस्ट ऑर्डरची टर्म पहिल्यांदा, डी एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. असं हे तुमचं पाहिजे असलेलं डिफरन्शियल इक्वेशन. पुन्हा बघा काय केलं, वाय मायनस के डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 2a आला, आपल्याला के नको होता म्हणून आपण वाय मायनस केची टर्म एका बाजूला ठेवली, डी वाय बाय डी एक्सने डिवाईड केला, पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, वायचा डी वाय बाय डी एक्स, केचा 0, 2a u अपॉन व्ही रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर वापरला, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. सिम्पली हे सर्व टर्म एका बाजूला घेतले, जे मिळालं ते तुमचं ॲन्सर होतं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन इलिप्स हुज मेजर ॲक्सिस इज ट्वाइस इट्स मायनर ॲक्सिस. आठवतो इलिप्स? इफ दिस इज अ इलिप्स देन दिस इज a0, हा पॉईंट असतो a डॅश मायनस a0, याला ज्याची लेंथ जास्त, तो जो मोठा त्याची लेंथ जास्त, याला म्हणतो आपण मेजर ॲक्सिस. हा 0b आणि हा 0 मायनस बी, आणि याचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1, a ग्रेटर दॅन b. तर हा असतो मेजर ॲक्सिस आणि हा असतो मायनर ॲक्सिस. काय आहे? मायनर ॲक्सिसच्या दुप्पट काय आहे? मेजर ॲक्सिस आहे. मग आपण पहिल्यांदा घेऊ लेट.
मायनर ॲक्सिस बी किती लेंथ आहे, ही टोटल लेंथ 2b ही मायनर ॲक्सिस आहे. ओके, अँड therefore length of major axis and therefore major axis इक्वल टू असतो याच्या दुप्पट म्हणजे 4b. ओके, अँड therefore इक्वेशन ऑफ इलिप्स b याच्या निम्मा करायचा असतो. एक्स स्क्वेअर अपॉन याच्या निम्मा 2b चा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. ओके, एम आय करेक्ट? सिम्प्लिफाय केलं, एक्स स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. एलसीएम घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इक्वल टू 4b स्क्वेअर. एम आय करेक्ट? किती कॉन्स्टंट आहे हो, एकच आर्बिटरी कॉन्स्टंट आहे आणि म्हणून किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एकदाच घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 4 कॉन्स्टंट, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy/dx आणि 4bचा 0. दॅट इज 2ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल, x प्लस 4y dy अपॉन dx इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आणि असं हे तुमचं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड the differential equation of all circles having radius 9 and center a hk. मग equation of circle in center radius form आठवतो 11वीचा. center radius form is x minus h bracket square y minus k bracket square equal to r square. 9 square हा तुमचा फॉर्म्युला आहे. किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, एच आणि के वेगवेगळे घेतले की वेगवेगळे सर्कल मिळतील, म्हणजे हे 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. मग या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. 2 कॉन्स्टंट पॉवर पुढे 1ने कमी मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, याचा एक्सचा 1 याचा 0. सिमिलरली पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 इंटू मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, वायचा dy/dx केचा 0 आणि 9चा स्क्वेअर 81 पण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. थ्रूआउट काय कॉमन घेता येईल, 2 डिवाइड बाय 2. And therefore we got x minus h plus y minus k into dy upon dx equal to 0. Am I correct? इथपर्यंत काही शंका? यस, काही अडचण नाही. काय आहे, सी अगेन डिफरन्शिएट. काय करा, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 याचा 0 वाय मायनस के कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स कॉन्स्टंट, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू 0. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू 1 प्लस y माइनस k इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्सचा
स्क्वेअर इक्वल टू 0. कॉन्स्टंट गेला पाहिजे होता. गेला का? नाही. मग आपण काय करू याच्यावरनं? यस, काय करणार याच्यात? वाय मायनस केची किंमत शोधणार. अँड देअरफॉर वाय मायनस के ह्या टर्म तिकडे जाऊ द्या. मायनस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. एम आय करेक्ट? हे कुठं टाकणार आपण? कोणत्या इक्वेशनमध्ये टाकणार ही व्हॅल्यू? येस, पुट इन वाय मायनस केची किंमत कुठं टाकणार? याच्यात टाकणार. याला नंबर देऊ, हा नंबर देऊ आपण 1, याला म्हणू 2, याला म्हणू 3. ही किंमत कुठं टाकणार? 2 नंबरमध्ये टाकणार. मग तुम्हाला काय मिळेल? एक्स मायनस एच प्लस वाय मायनस के मायनस कॉमन घेऊ इंटू ब्रॅकेट 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. दॅट इज याच्यावरनं एक्स मायनस एचची किंमत 1 प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होल अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर आले. या दोन्हीही किमती कुठं टाका? वाय मायनस के आणि एक्स मायनस एच कुठं टाका? 1 नंबरमध्ये टाका. अँड देअरफॉर फ्रॉम 1 जागा संपली. एक्स मायनस एच ही किंमत आली आहे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा एक्स मायनस एच आहे त्याचा स्क्वेअर प्लस वाय मायनस के ही आहे मायनस कॉमन घेऊ 1 प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होल अपॉन, याला पुन्हा काय केला मी? ब्रॅकेट केलं अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इक्वल टू 9चा स्क्वेअर 81. एम आय करेक्ट? सिम्प्लिफाय करा. याचा स्क्वेअर आहे तोच येईल 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस पुन्हा याचा स्क्वेअर तोच येईल म्हणजे 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर इक्वल टू 81 आणि डिनॉमिनेटर तिकडे जाऊ द्या. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. काय केला माहिती आहे ना मी? याचा स्क्वेअर अपॉन याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर अपॉन याचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर लेफ्ट राईटला घेऊन गेला. हा तुमचा ॲन्सर आला. दॅट इज इक्वल टू जास्तीत जास्त काय करता येईल माहिती आहे? तीच टर्म दोनदा आली. 2 टाइम्स 1चा स्क्वेअर 1 प्लस 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट रेज टू 4. एम आय करेक्ट? एम आय करेक्ट? बघा बरं, बरोबर आहे का? अँड दॅट इज इक्वल टू 81 इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. 2ने गुणा एका बाजूला घ्या. अँड देअरफॉर 81 डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर स्क्वेअर. 2ने गुणा, याला 2ने गुणलं तर मायनस 2 टाइम्स डी वाय बाय डी एक्स रेज टू 4. नंतर ही टर्म मायनस 4 टाइम्स मिडल टर्मचा ट्वाईस ए बीचा मायनस 2 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. अशा प्रकारचे कितीतरी डिफरन्शियल इक्वेशन्स आपल्याला घेता येतील. ओके. अदर प्रॉब्लेम्स यू ट्राय टू सॉल्व
yourself. I stop here. एक छोटासा प्रॉब्लेम आठवला आहे म्हणून तो घेतो आहे. ओके. फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन 2x + 3y. आता लाईन पॅरलल असतील तर स्लोप सेम असतात. स्लोप काय आहे? -2/3. तोच दुसरीचा स्लोप असणार आहे. म्हणजेच काय आहे? आपण इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू गिवन लाईन, स्लोप सेम आहे म्हणजे कोएफिशियंट ऑफ x आणि y सेम आहे. मग राहिला प्रश्न फक्त कॉन्स्टंटचा. हे आहे एकच कॉन्स्टंट आहे आणि मग हा आर्बिटरी कॉन्स्टंट एक आहे म्हणून काय करा, एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्या. 2x चा 1, 3y चा dy/dx, कॉन्स्टंटचा 0 = 0 आणि म्हणून काय झालं 3 टाइम्स dy/dx + 2 = 0 आणि इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यात आहे. पुढे नेक्स्ट सेशनमध्ये आपण हे डिफरन्शियल इक्वेशन जे तयार केलं हे रिव्हर्स पार्ट, हाऊ टू सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. ओके.